या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री स्वामी समर्थ. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात येईल. नवरात्रीमध्ये घटस्थापनेबरोबरच अजून एक गोष्ट आपण देवीसाठी करतो, ती म्हणजे अखंड दिवा लावणे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, का लावायचा, त्यासाठी योग्य दिशा कोणती, अखंड दिवा चुकून शांत झाला तर काय करायचे, याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा अखंड दिवा, जरी तुमच्या घरी घट असू दे किंवा नसू दे, पण या नवरात्रीमध्ये आपल्या देवीसाठी, कुलदेवतेसाठी तुम्ही अखंड दिवा जरूर लावावा. कारण जिथे असा अखंड दिवा लावला जातो तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. तिचा वास अखंड आपल्या वास्तूमध्ये सदैव राहतो. दिव्याच्या प्रकाशासारखेच आपले आयुष्यही सुखसमाधानाने उजळून निघते आणि सर्व मंगलमय होते. म्हणूनच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असा अखंड दिवा जरूर लावा. घटस्थापनेपासून म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा 15 ऑक्टोबर 2023 रविवार या दिवशी घटस्थापना होणार आहे. याच दिवसापासून घट बसल्यापासून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने अखंड दिवा लावायचा आहे. या नवरात्रामध्ये आपल्याला जी देवीची सेवा करायची आहे, पूजा अर्चना करायची आहे, आरती करायची आहे आणि त्यातीलच अखंड दिवा प्रज्वलित करणे हाही एक भाग आहे. जेवढे जास्त महत्त्व घटस्थापनेला आहे तेवढेच महत्त्व अखंड दिवा प्रज्वलित करण्याला आहे. तुमच्या घरी जर घट बसत नसेल, म्हणजे काही लोक जॉबनिमित्त शहरात आले असतात किंवा दुसऱ्या गावी राहत असतात, तुमच्या मूळ गावी घटस्थापना असेल आणि तुमच्याकडे ती नसेल, तरीही तुम्ही या 9 दिवसामध्ये घरामध्ये अखंड दिवा हा जरूर लावावा. घट नसले तरी किंवा तुम्ही रेंटच्या घरात राहत असला तरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी देव्हारा किंवा एखादा का होईना देव असतोच. तर त्या देवापुढे तुम्ही हा अखंड दिवा लावायचा आहे. तुमच्याकडे जर घटस्थापना होत नसेल तर एका चौरंगावर लाल वस्त्र घेऊन त्यावर आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. फोटो किंवा मूर्ती ठेवताना त्याखाली नागिनीची पाने जरूर ठेवा. अशी मूर्ती ठेवून झाल्यावर त्याची आपल्याला मनापासून पूजा करून त्यासमोर हा अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. काही लोकांच्या घरी वर्षभर अखंड दिवा लावायची सुद्धा प्रथा आहे. त्याचा नक्कीच फायदा आपल्या आयुष्यात होताना दिसतो. आपल्याला जर वर्षभर जमत नसेल तर निदान या 9 दिवसात तरी तुम्ही हा अखंड दिवा जरूर लावावा. सर्वात प्रथम पाहूयात अखंड दिवा म्हणजे काय. तर अखंड म्हणजे खंड पडू न देता जी गोष्ट आपण करतो त्याला अखंड म्हणतात. जिथे असा अखंड दिवा असतो तिथे माता लक्ष्मी ही स्थिर राहते. आपण कमावलेली लक्ष्मी ही घरात सदैव अखंड राहावी म्हणून हा दिवा लावायचा असतो. पुढची गोष्ट म्हणजे हा दिवा कसा लावायचा. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही पितळाचा, तांब्याचा, चांदीचा, मातीचा किंवा अगदी दगडाचा कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता. दिवा कुठलाही घ्यावा यासाठी काहीही बंधन नाही. फक्त कुठलाही दिवा घेताना तो खोलगट घ्यावा, म्हणजे त्यामध्ये तेल जास्त बसते. कारण हा दिवा आपल्याला 9 दिवस प्रज्वलित करायचा आहे. म्हणून शक्यतो पसरट दिवा न घेता खोलगट दिवा घ्यावा. आता पुढची गोष्ट म्हणजे दिव्याला तेल किंवा तूप कुठले वापरावे. तर अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तेल वापरणार असाल तर नेहमी तिळाचे किंवा मोहरीचे तेल वापरावे. कारण तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते. आपल्या वास्तूमध्ये जर काही नकारात्मकता असेल, काही वास्तुदोष असेल तर ती हे तेल जळताना शोषून घेते. म्हणून माझा आग्रह असा राहील की तुम्ही नवरात्रीतला जो अखंड दिवा लावणार आहात तो तिळाचा किंवा मोहरीच्याच तेलाचा दिवा लावावा. दिवा घेतला, तेल घेतले. आता दिव्यात घालायची बात. आपण जी बात या अखंड दिव्यात घालणार आहोत ती बात 1.25 हात लांब असावी. बात करताना कापूस हा चांगल्या प्रतीचा वापरावा. कारण दिवा अखंडपणे प्रज्वलित राहणे हे त्या कापसाच्या वातीवर सुद्धा अवलंबून असते. जर तुम्ही नायलॉन किंवा मिक्स प्रतीचा कापूस घेतला तर दिवा शांत होण्याची शक्यता असते. म्हणून कापूस हा सुतीच घ्यावा.
काही ठिकाणी किंवा कोणी कोणी लाल रंगाचे जे रक्षासूत्र किंवा त्याला कलावा म्हणतात त्याचीसुद्धा वात करतात. तर तुम्ही जर हे रक्षासूत्र वातीसाठी घेणार असाल तर ते सुद्धा आपण 1.25 हात लांब घ्यायचे आहे. हे पहा, तुम्हाला अशा प्रकारे कापसापासून अशी लांब वात बनवून घ्यायची आहे. अखंड दिव्यासाठी अशा 2 वाती आपण बनवून घेणार आहोत व या दिव्यासाठी वापरणार आहोत. बाजारात पण या वाती तयार मिळतात, त्याही तुम्ही वापरू शकता. पण आपण आपल्या हाताने जर ही वात केली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे पहा, आपली वात तयार आहे. ही वात आत दिव्यामध्ये घातल्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या दिव्याच्या वातीचे जे टोक आहे ते कोणत्या बाजूला किंवा कोणत्या दिशेला करावे. एक साधा सोपा नियम जो आपण नेहमी पाळतो तो म्हणजे दिव्याची ज्योत ही कधीही दक्षिणेला करायची नाही. तुम्ही पूर्व, पश्चिम, उत्तर कुठेही करू शकता, कारण प्रत्येकाच्या देवघराची दिशा ही वेगवेगळी असते. जर घटस्थापना केली असेल तर हा दिवा तुम्हाला घटाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि नसेल तर चौरंगावर तुम्ही देवापुढे हा दिवा ठेवू शकता. घटाच्या उजव्या बाजूला आपण गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावतो. अखंड दिव्याची ज्योत जर पूर्व दिशेला केली तर घरातील सर्वांचे आयुष्य वाढते. उत्तर दिशेला ती ज्योत केली तर तुम्हाला धनलाभ होतो आणि पश्चिमेला लावली तर दुःख नाहीसे होते. पण जर ही ज्योत आपण दक्षिण बाजूला केली तर मात्र घरात अशुभ घटना घडतात. म्हणून या अखंड दिव्याची वात ही दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. काही दिव्याची ज्योत ही वरच्या दिशेला असेल तरीही चालेल. वरच्या बाजूला ज्योत प्रज्वलित करणे म्हणजे ब्रह्मांडाच्या दिशेला त्याची ज्योत असते, ब्रह्मांडाची पूजा केल्यासारखा त्याचा अर्थ होतो. हा अखंड दिवा आपल्याला लाभकारी झाला पाहिजे, म्हणूनच या नियमांचे पालन करूनच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. पुढची गोष्ट म्हणजे दिवा ठेवताना कधीही डायरेक्ट खाली जमिनीवर ठेवायचा नाही. दिव्यासाठी आपल्याला आसन हे अवश्य द्यायचे आहे. यासाठी आसन कसे असावे हे आता मी तुम्हाला सांगते. हे पहा, इथे मी अशा प्रकारे रांगोळीच्या साहाय्याने एका लाल कपड्यावर अष्टदल कमल काढून घेणार आहे. अशा प्रकारच्या रेघा दिल्यानंतर त्याला अशा पाकळ्या काढायच्या आहेत व अष्टदल कमल तयार करायचं आहे. अष्टदल कमल तयार झाल्यानंतर यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. अशा प्रकारे हळद कुंकू वाहून आपण घेणार आहोत. नंतर ज्यामध्ये मला दिवा ठेवायचा त्यामध्ये मी असं स्वस्तिक काढून घेतलं आहे व त्याला हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे. या दिव्याला सारखं कोणीतरी हात लावतंय, तिथे जातंय असं होणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे. प्रथम दिवा लावताना तो काडीपेटीनेच प्रज्वलित करायचा आहे. एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका. शक्यतो हा अखंड दिवा तरी जेव्हा तुम्ही प्रथमतः पेटवताय, पहिल्यांदाच पेटवताय, तेव्हा तो काडीपेटीनेच पेटवा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून मनोभावे त्याची प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे. प्रार्थना करताना तुम्ही म्हणायचं आहे, हे आई, मी तुझ्यासाठी हा अखंड दिवा लावत आहे. हा असाच 9 दिवस अखंड प्रज्वलित राहू दे व या दिव्याच्या प्रकाशासारखीच आमचे आयुष्यही प्रकाशमय होऊ दे. अखंड दिवा लावल्यानंतर एक नियम आहे की घर बंद करून सर्वांनी एकसाथ बाहेर जायचे नाही. तर हा नियम मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला आहे. शक्यतो तुम्ही जर एकत्र कुटुंबामध्ये राहत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा घरी कोणीतरी एक व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे. पण जर तुम्ही जॉबला असाल, दोघेही नवरा बायको जर जॉब करणार असतील तर पर्याय नाही आहे, घर बंद करून जावेच लागते. तर तुम्ही अशा वेळेस गेले तरी चालते. खरं तर एक वैज्ञानिक हा जो नियम आहे घर बंद न करणे, याला एक वैज्ञानिक आधार आहे की पूर्वीच्या काळी घरं ही शेतामध्ये किंवा मातीची असायची. यामुळे तिथे उंदीर जास्त फिरायचे आणि उंदरांना तेलकट गोष्टी फार आवडतात. तर या जर तुम्ही घर बंद केल्यामुळे ते घरात फिरतात व ही वाद घेऊन ते घरात फिरताना तेलाच्या गोष्टी आवडण्यामुळे ते ही वाद घेऊन जाऊ शकतात आणि ही आपली वाद जर पेटती आहे तर ती वाद घेऊन ते इकडे तिकडे पळताना त्यामुळे काही अनर्थ घडू नये त्यासाठी हा नियम बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर जॉबसाठी सर्वजण बाहेर पडणार असाल तर सकाळीच पूर्ण दिवा तेलाने भरून बाहेर पडा. शक्यतो दिवा मोठा असेल
तर 7 ते 8 तासात तो शांत होत नाही, मालवत नाही. आणि जरी शांत झालाच तरी काही अशुभ मनात आणायचे नाही. आल्यावर हातपाय धुवून पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा व त्याची क्षमा मागून 11 वेळा ओम कुलदेवताय नमः असा जप करायचा आहे. जर दिव्याला काजळी आली असेल तर ती सुईच्या साहाय्याने काढून टाकायची आहे. कधीकधी काजळी काढतानाही दिवा शांत होतो. त्यासाठी या अखंड दिव्याच्या ज्योतीवर दुसरा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची काजळी काढायची आहे. काजळी काढताना दिवा शांत नाही झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर झालाच तर तो जो दिवा आपण दुसरा दिवा पेटवला होता, लावून घेतला होता, त्याच्या साहाय्याने पुन्हा तो अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. कधीकधी वाऱ्याच्या झोताने किंवा लक्ष नसेल किंवा तेल संपले किंवा खूप काजळी आली तर दिवा शांत होतो किंवा मालवतो. तेव्हाही मनात कोणतेच अशुभ विचार आणायचे नाहीत. आपण म्हणतो ना, वैरीने चिंते ते मन चिंती, म्हणजे आपला शत्रू किंवा वैरीसुद्धा जेवढा वाईट विचार करत नाही तेवढं आपलं मन विचार करतं. म्हणूनच मनाने असा काहीही विचार करायचा नाही. अशा वेळेस देवाची क्षमा मागायची व पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. तर हे झाले सर्व आपले अखंड दिवा नवरात्रामध्ये प्रज्वलित करण्यासाठीचे नियम. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.